मी रील पाहिली होती एकदा इन्स्टावरती विराज सरांची. नंतर त्यांच्या ऑफिसमधून फोन आला होता. फ्रँकली सांगायचं तर मी पहिल्यांदा त्यांना हेच बोलली की मॅडम मी बघेल. मग तसं मला ज्यावेळेस मीटिंग त्यांची चालू राहायची त्यावेळेस मला कळायचं की म्हणजे त्यांच्यापेक्षा त्यांचे स्टुडंट जास्त सांगायचे. त्यामुळे मला हे कळलं की त्यांच्या स्टुडंटमध्ये तेवढा कॉन्फिडन्स आहे की ते स्वतः ट्रेड करतायत. म्हणजे त्यांना त्या स्ट्रॅटेजी एवढ्या चांगल्या शिकवल्या आहेत की ते करू शकतात पुढे चालून. आणि हे बघूनच मी स्वतःहूनच मग ऑफिसमध्ये फोन केला आणि सांगितलं मॅडम मला क्लास करायचा म्हणजे करायचाच आहे. मी जया वैरागी नाशिकवरून आली आहे. मी रील पाहिली होती एकदा इन्स्टावरती विराज सरांची. मग थोडीशी आवडली मला. मी कमेंट केलं होतं त्यावरती. मग नंतर त्यांच्या ऑफिसमधून फोन आला होता की मॅडम असं असं आहे तर मग तुम्ही करू शकाल का. तर मी फ्रँकली सांगायचं तर मी पहिल्यांदा त्यांना हेच बोलली की मॅडम मी बघेल. कारण की मी अशा खूप बघितल्या आहेत आत्तापर्यंत रील्सवरून की तुम्ही आमचं हे करा फ्रीमध्ये आहे वगैरे. मग जॉईन केल्यानंतर मग ते 50,000 60,000 असे फीस सांगायचे. आणि मग ते एक किंवा दोन जास्तीत जास्त कोर्स केल्यानंतर मग ते आपल्याला काही सपोर्ट करतच नाही. म्हणून मग मी म्हटलं की मॅडम मी आधी बघेल आणि मग ठरवेल. मग मी त्यांची मीटिंग अटेंड करत गेले. मग तसं मला ज्यावेळेस मीटिंग त्यांची चालू राहायची त्यावेळेस मला कळायचं की म्हणजे त्यांच्यापेक्षा त्यांचे स्टुडंट जास्त सांगायचे की हा ट्रेड इथं आहे सर. आणि सर पण विचारायचे, मी नाही सांगणार तुम्ही सांगायचं की आधी हा ट्रेड इथे होतोय का, होतोय तर का होतोय आणि नाही होते तर का नाही होते. म्हणजे त्यामुळे मला हे कळलं की त्यांच्या स्टुडंटमध्ये तेवढा कॉन्फिडन्स आहे की ते स्वतः ट्रेड करतायत. म्हणजे ज्या अर्थी ते बोलतायत की म्हणजे त्यांना त्या स्ट्रॅटेजी एवढ्या चांगल्या शिकवल्या आहेत की ते करू शकतात पुढे चालून. आणखी एक गोष्ट अशी आवडली की सर म्हणजे ओपनली डायरेक्टली म्हणत होते की माझ्या या सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. मग या स्ट्रॅटेजीजवर तुम्ही काम करून जर तुमचा कुठे लॉस झाला असेल तर मला आत्ता सांगा. असं शक्यतो कोणी म्हणत नाही लाईव्ह मध्ये की म्हणत नाही की माझ्या स्ट्रॅटेजीमुळे लॉस झाला असेल तर मला सांगा. आणि मग ज्या अर्थी हे सर असं म्हणत होते त्या अर्थी त्यांच्या स्ट्रॅटेजी एवढ्या चांगल्या वर्क करत होत्या. आणि हे बघूनच मी स्वतःहूनच मग ऑफिसमध्ये फोन केला आणि सांगितलं मॅडम मला क्लास करायचा म्हणजे करायचाच आहे. आणि मी स्वतःहूनच त्यांना सांगितलं. आणि त्यामुळे मग सरांची बॅच पण आली होती. मग लगेच कन्फर्म केली आणि केला. आणि आता क्लास केल्यानंतर खरंच वाटते इथून पुढे गेल्यानंतर मी हे करू शकते. कारण मी कमोडिटीमध्ये कधी केलंच नव्हतं. म्हणजे आताही मी म्हणाल तर मी कधी गोल्डमध्येही केलेलं नाही, कशातच केलं नाही. पण सरांच्या विश्वासावर आता इथून पुढे नक्कीच सुरुवात करणार. आणि रोज सरांच्या मीटिंग पण अटेंड करणार. म्हणजे मग काही चुकलंय आमचं ते पण आम्हाला कळत जाईल. म्हणजे सर सांगतील की इथे हे चुकलं होतं म्हणजे मग आपण पुढच्या वेळेस ती चूक करणार नाही. आणि याच सपोर्टमुळे मी हे सगळं कोर्स केला आणि मला खूप छान वाटलं हा कोर्स करून. एवढं सगळं नॉलेज आम्हाला दिला त्याबद्दल सरांचे धन्यवाद.